नमस्कार. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. अरे होळीची आठवण तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, मागे काय झालं माहिती आहे एकदा, खूप खूप वर्षापूर्वी आम्ही त्यावेळेला नाटक वगैरे करायचो. त्यावेळेला फोन वगैरे काहीच नसायचं. मग मित्र सगळे होळीला एकत्र येणारच ना, एन्जॉय करणारच. 2 मित्रांची लग्न झाली. एक चौकार षटकांचा बादशाह भरत शेठ आणि बाळराम मोहीर. आता त्यांची लग्न झालं तर ते आम्ही दुपारी जमा झालो तर अरे ते दोघे नाहीत. होळी खेळा करायचं काय. मग ठरवलं अरे आपण जाऊया. आपण जायचं कसं. मग ताबडतोब माझ्या डोक्यात होतंच आता एवढे 30-40 मुलं आहेत, न्यायचं म्हणजे पुन्हा न्यायचं कुठे बरंच शेतीच्या हातात सोडला म्हणजे करावे जायला पाहिजे. सध्याचं सीवूड्स आणि इकडे कोपऱ्यावर जाता कोपऱ्यावर आम्हाला ते भेटणारच होतं. मग त्यावेळेला गावामध्ये 2च ट्रक, एक बाळराम शेठ भोईर आणि हे इकडे जाणून तरी गिरणवाले त्यांची. बाळराम शेठ भोईर त्यांच्याकडे गेलो मी. भाऊ तिथे ट्रक पाहिजे होती आम्हाला, तिथे जायचं आहे कुठे एक कराव्याला. बाळराम शेठ का बोले, अहो तू आल्यानंतर मला ट्रक द्यायलाच लागेल. ड्रायव्हरला बोलू लगेच, भाऊ सांगतो तिथे जा, डिझेल भरून घे, काय प्रश्न नको. त्यांच्याकडे काय पैसे मागायचे नाही. आपला लगेच आम्ही त्या ट्रकमध्ये बसलो आणि रंगासहित सगळे गेलो बसलो कराव्याला. आणि कराव्याला भरत शेठच्या सासूरवाडीला गेलो. तिथे अचानक तोही बघून आश्चर्यचकित झाला, एक एवढी मुलं आली कशी. आणि जो रंग त्याच्या अंगावर टाकला, संपूर्ण जो घर होता त्या घरातला संपूर्ण रंगून टाकायचा पूर्ण. त्याला बरोबर घेऊन आम्ही निघालो. इकडे कोपऱ्यामध्ये आलो. कोपऱ्यामध्ये पण आमचं रंगलेले सगळे चालत बाळराम पाटीलच्या सासूरवाडीला गेलो. त्याच्यावर पण रंग टाकला आणि त्यालाही घेऊन आम्ही इकडे आलो. आणि मग इथे येऊन नंतर पार्टी केली. तर अशी मजा असायची त्यावेळेला. अशी मुलं पण अशी असायला खिशात काही नसायचं, पण मुलांचं प्रेम, समाजाचं पण प्रेम असायचं की गाडी आम्हाला कोण ट्रकमध्ये आम्ही सहज बसायचो. आणि ट्रक आम्हाला फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये येऊन भेटत होत्या. आणि मग संध्याकाळी पार्टी पण केली. अशी काहीतरी मजा असायची पूर्वी आम्ही इथे आपल्या होळीला सुद्धा ती जुनी लोकं होती ना, काही त्याला परवडायचं ना. मग साखर आणायचे. पंच कमिटी साखर आणणार आणि थोडी साखर प्रत्येकाच्या हातावर ठेवणार. त्याच्यानंतर थोडी सुधारणा झाली. मग थोडे बुंदी वगैरे द्यायला लागले, बुंदी वगैरे. आता त्या गोष्टी सगळ्या गेल्यात निघून, लोकही तेवढे हजर होत नाही. पण एवढी त्या थोडे साखर आणण्यासाठी होळी बघायला खूप लोक असायची. खूप मजा यायची यार. अशा पूर्वीच्या आठवणी. होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. अशा आठवणी असतात काय सांगायचं तुम्हाला.